पदभ्रमण हा एक भारतातील आता नवीनच हे झालेलं आहे. तर मुंबईचे हे 4 साहसीवीर आहेत, ते पदभ्रमण करत आहेत आणि त्याबद्दल आपणास थोडक्यात माहिती पदभ्रमण करणारेच जे लोक आहेत ते आपणास माहिती देतील. ह्यांची रेरे ब्रेड कंपनीची त्यांनी स्टिकर लावलेलं आहे. महिंद्रा कंपनीच्या ह्या गाड्या आहेत आणि रॉयल इनफिल्ड महिंद्राच्या आहेत. ह्यामध्ये बघा सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलवरती सगळ्याचीच ॲडव्हर्टाईज ॲटोमॅटिक होत असते. तरी आपण हा चॅनल अवश्य सबस्क्राईब व शेअर करण्यास यावा अशी क्रिएटरतर्फे आपणास नम्र विनंती आहे. आता आपल्याला प्रवासाचं वर्णन कुठून कुठं आणि कसं होणार आहे त्याबद्दल एक साहसीवीर आपणास सांगत आहेत. त्यांच्या तोंडूनच ऐका त्यांचं प्रवास वर्णन. नमस्कार, माझं नाव केदार. सर्वप्रथम सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलला आमच्याकडनं खूप शुभेच्छा. सध्या आमचा प्रवासाचा प्लॅन मुंबई ते हम्पी असा आहे. हम्पीहून पुढे आम्ही गोकर्ण, गोवा, मालवण, पूर्ण कोकण आणि मग पुन्हा मुंबई असा रिंग रूट करायचा सध्या प्लॅन आहे. सध्या रोड सेफ्टी वीक झाला, तर त्यानिमित्ताने रोडची सेफ्टी नियम पाळणे आणि या सगळ्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आमची ही राईड असणार आहे. धन्यवाद. हे 4 साहसीवीरापैकी एकानं आम्हाला थोडक्यातच मुलाखत दिली. सध्या देशात आपल्या हिंदुस्थानमध्ये सेफ्टीचा अवेअरनेस होतच नाही आहे. त्यामुळं कसं होतं आहे की रोजचे जवळजवळ 400 ते 500 ॲक्सिडेंट होऊन जवळजवळ 700 ते 800 हिंदुस्थानातली लोक मृत्युमुखी पडत आहेत. तर हे सेफ्टीचा अवेअरनेससाठी चांगलं एक पदभ्रमण मोहीम आहे. आणि पुणेकरांनो तुम्ही लक्षात घ्या, बघा सेफ्टीचे सगळे नॉर्म पाळूनसुद्धा पदभ्रमण करता येतं. पुणेकरांनो अवश्य लक्षात घ्या, हेल्मेट तुम्ही वापरत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी अनुभव घेतलेले आहेत. तरी हे जे आम्हाला थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचा आम्ही शब्दरूपी जाहीर आभार व थँक्यू म्हणत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.